नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या प्रादेशिक बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया काही निवडक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा उत्साहात. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भविष्य. विशाल बरबटे यांचं वक्तव्य. महाज्योतीच्या संशोधकांना कोलोन कॅन्सरवर शोधली प्रभावी कॅप्सूल. डॉक्टर सविता देवकर यांनी केली औषधाची निर्मिती. आणि कॅन्सर स्नातकोत्तर विभागाच्या जागा रद्द करण्याचे निर्देश. जागा पूर्ववत ठेवण्याबाबत मानव अधिकार संरक्षण मंचचे निवेदन. आणि आता बातम्या सविस्तर. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भविष्य असल्याचे मनोगत रामटेक विधानसभा उबाटा शिवसेना प्रमुख विशाल बरबटे यांनी विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले. स्थानिक अमन मंगल सभागृहात गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर 21 जुलै 2024ला रामटेक विधानसभा उबाटा शिवसेना प्रमुख विशाल बरबटे यांच्या नेतृत्वात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह आणि विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर पार पडले. प्रत्येक वेळी मोठ्या संख्येने 10वी आणि 12वी मध्ये उत्कृष्ट श्रेणी घेऊन नावलौकिक करतात. यावर्षी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. हे सर्व विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला गेला. या पुढील आयुष्यात अधिक जोमाने पुढे जावं, स्वतःचे आणि देशाचे नाव रोशन करावे अशा सदिच्छा दिल्या. तसेच मार्गदर्शक आशिष तायवाडे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकरिता उत्कृष्ट मार्गदर्शन केले. या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात रमेश तांदुळकर, कैलास खंडार, दुर्गाताई कोचे, अश्विन कुसुंबे, सुनील म्हस्के, प्रशांत लकडकर, जितेंद्र जंबे, किशोर चौधरी, प्रफुल्ल वासनिक, शांताराम ढोंगे, सुनील डोनारकर, सुनील सहारे, गोपाळ कडू, पुष्पाताई कारेमोरे, निशाताई फुलबांदे, ज्योतिताई राऊत, अनिकेत राऊत, रोहित टोहाणे, राजूगिरी, प्रवीण चव्हाण सह मान्यवर पदाधिकारी आणि शिक्षकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान्यूज 7 करिता राकेश मर्जिवे, रामटेक, नागपूर. जगभरात जितक्या वेगानं प्रगती होत आहे त्याच वेगानं कर्करोग आपले पाय पसारत आहे. कर्करोग हा एक गंभीर आजार असून दरवर्षी या आजारावर जगात लाखो लोकांचा बळी जातोय. कॅन्सर आजारावर औषधी काढण्यासाठी अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करतील. सध्याच्या काळात कॅन्सरचे 200 पेक्षा जास्त प्रकार असल्यानं कोणत्याही व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. जगात 3ऱ्या क्रमांकावर असलेल्या कोलेक्टेरल किंवा कोलोन कॅन्सर हा आजारावर यशस्वी निदान करण्याचे संशोधन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योती डॉक्टर सविता श्रीकांत देवकर यांनी केले. महाज्योती मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एचबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देत आहे. निगडी येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीमधील प्राध्यापिका डॉक्टर करीमुन्निसा शेख यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर देवकर यांनी आपला प्रबंध 4 वर्षात यशस्वी पूर्ण केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत डॉक्टर देवकर यांचा पीएचडीचा विषय फॉर्म्युलेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ टार्गेटेड ड्रग्स डिलिव्हरी सिस्टम ऑफ पोटेन्शियल ड्रग्स फॉर इट्स अँटी कॅन्सर इफेक्ट असा होता. यासाठी औषधांच्या डिझाईन केलेल्या नॅनो पार्टिकल्सद्वारे कोलन कॅन्सर आजारावर प्रभावी ओरल टार्गेटेड कॅप्सूल औषध तयार केले. मूळच्या पुण्यात राहणाऱ्या डॉक्टर देवकर यांनी एमफॉर्म केल्यानंतर 2021 मध्ये पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यावेतन मिळवण्यासाठी महाज्योतीकडे अर्ज केला. महाज्योतीकडून दरमहा 35,000 विद्यावेतन मिळाल्यानेच 4 वर्षात डॉक्टर देवकर यांनी आपला शोध प्रबंध यशस्वी पूर्ण केला. मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा मोठे आतडे किंवा गुदाशयात उद्भवतो. हे सहसा पॉलिप म्हणून दिसून येते. कोलन किंवा गुदाशयाच्या आतील अस्तरावरील पेशींचा एक छोटा समूह कालांतराने कर्करोगात विकसित होऊ लागतो. 4 वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करून डॉक्टर देवकर यांनी कोलन कॅन्सर आजाराची ओरल टार्गेटेड कॅप्सूल तयार केली. त्यांनी 21 दिवस उंदरावर तयार केलेली औषध दिल्यानंतर 85 ते 90% सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. आता डॉक्टर देवकर या ओरल टार्गेटेड कॅप्सूल औषधाचे पुढे क्लिनिकल स्टडीसाठी प्रयत्न करतायत. डॉक्टर सविता देवकर यांनी महाज्योतीमुळे मिळालेल्या विद्यावेतनाचे आभार मानले. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी and laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit,
Pathology and Pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर, फिशर, भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June। अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, प्लॉट नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड, नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। अवर कॉन्टैक्ट 8830479380 और 9049079674। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। बघूया पुढील घडामोडी। नुकतेच नॅशनल मेडिकल कमिशनद्वारे कॅन्सरच्या स्नातकोत्तर विभागातील 5ही जागा रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले, जे की अत्यंत अन्यायकारक आहे। विदर्भात कॅन्सर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यात राज्य आणि राज्याबाहेरील दुर्गम भागातील गरीब गरजू रुग्ण उपचारासाठी येतात। सन 2021 पर्यंत विभागाच्या 2 जागा असायच्या, पण 2022-23 मध्ये त्या जागा 2 वरून 5 करण्यात आल्या। सध्या विभागात 11 निवासी डॉक्टर आहेत। स्नातकोत्तरचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर 1 वर्षाच्या बॉन्डवर सेवा द्यावी लागते, पण आधुनिक मशीन नसल्या कारणाने वरिष्ठ निवासी डॉक्टरांना शिकण्याची संधी मिळत नाही। या कारणास्तव औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन त्यांना 1 वर्षाचा बॉन्ड पूर्ण करावा लागतो। यात विशेषकर 2 ब्रेकरी थेरपी, 2 मेडिकल लिनियर एक्सिलेटर आणि 1 सिम्युलेटर मशीन करिता प्रशिक्षण दिले जाते। दरवर्षी नॅशनल मेडिकल कमिशनला निरीक्षणानंतर माहिती दिल्या जात आहे। नॅशनल मेडिकल कमिशनने यावर्षी एप्रिल महिन्यात मशीनांच्या अभावी पीजीच्या जागांवर प्रवेश थांबविण्यासंदर्भात कॅन्सरच्या स्नातकोत्तर विभागाला पत्र पाठवले होते। त्यावर विभागाने मशीनींच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून 12 जुलै रोजी निविदेची अंतिम तारीख असल्याचे कळविले। तसेच विभागाने संबंधित विषय न्यायप्रविष्ट असल्याचे सुद्धा निदर्शनास आणले। या अगोदर 2014 मध्ये नॅशनल मेडिकल कमिशनने डिग्रीला मान्यता दिली नव्हती, तेव्हा 2016 मध्ये याविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या गेली होती। यावेळी सरकारने दिलेल्या
शपथपत्राच्या आधारावरच जागा निश्चित केल्या गेल्या होत्या. सदर जागा रद्द झाल्यास सामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि त्रासाचा सामना करावा लागेल. असे होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी नागपूर यांना मानव अधिकार संरक्षण मंचच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. निवेदन देताना मंचचे सचिव आशिष फुलझिले, प्रवीण कांबळे, राहुल मेश्राम, संदीप वाघमारे, पियुष मेश्राम, निलेश भिवगडे, राकेश सोनुले आदी जण उपस्थित होते. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर. शनिवारी 20 जुलै रोजी पहाटे 5 वाजतापासून सकाळी 10 वाजेपर्यंत मुसळधार पावसानं आतंक माजवला होता. अतिवृष्टी, जोरदार पाऊस झाल्यानं नागपुरात अनेकांना मोठा संकटाचा सामना करावा लागला. दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील रामबाग, इमामवाडा, जातत रोड या क्षेत्रात पावसानं थैमान घातलं होतं आणि अशातच टीव्ही वाडकडून जाणारा मोठा नाला हा फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. महत्त्वाचं म्हणजे प्रशासनानं कुठलीही पूर्वतयारी केली नसल्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागला. सोमवारी 22 जुलै रोजी आक्रमक युवक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांच्या मार्फत नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर. आणि यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी. कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी. 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड. यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी. अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ. New batch start from 25th June. Our address Kiyan Career Point, Block number 2, Omkar Nagar, Besa Road near Kala Maruti Temple, Jayant Nagar, Nagpur. Our contact 8830479380 or 9049079674.